क्रीज लाईन आहे, म्हणजे जिथं डोळा उघडले का तिथे लाईन येते बघा अशी, तर ती क्रीज लाईन आहे, ती तुमची बॉर्डर आहे, त्याच्यावरती जायचं नाही, त्याच्या आतच तुम्हाला लावायची. आणि जिथं तुमची आयलॅश संपतीये तिथून स्टार्ट करायचं आणि इथं ह्याच एरियामध्ये तुम्हाला फक्त लावायचं आईकडे. फक्त तुम्हाला बेसिक सांगते, हे आता थोडासा 3D इफेक्ट देते, त्यामुळे माझा हे टेक्निक वेगळं असेल. तर तुम्ही म्हणाल की तुम्ही असं सांगताय ना, असं का करताय, तर तुम्हाला ज्यासाठी आला तुम्ही की मला आय मेकअप पण छान आला पाहिजे. अजून एकदा सांगते, ही जी क्रीज लाईन आहे, जी लाईन असं खड्डा दिसतो, ही तुमची क्रीज लाईन असते, तर ती तुमची बॉर्डर लाईन आहे की त्याच्यावरती तुम्हाला आय शॅडो लावायचं नाही, त्याच्या आतच तुम्हाला आय शॅडो लावायचं आहे. काय ना, मग तुम्ही कुठलाही लावा कलर, फक्त जपून लावा, निळे हिरवे असे लावू नका, कारण की ते खूप लावून दिसतं. तर आता मी तर 3D मेकअप करत असल्यामुळे मी थोडंसं त्यांचा आईज कंट्रोल करते, म्हणजे मोठे करते डोळे, ते छोटे नाही, क्रीज लाईन त्यांची छोटी आहे, ती मोठी करून घेते. ॲडव्हान्स आय मेकअप असल्यामुळे मी थोडासा आयब्रेज बनवून घेते. आता एक कन्सिलर आहे, टार्ट कंपनीचा आहे. तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना मेकअपचे, त्यामध्ये खूप लावलेलं असतं ना, खूप असं ते, कारण ते लावावं लागतं मध्ये व्हिडिओमध्ये दिसण्यासाठी. प्रत्यक्षात तुम्ही बघताय तेव्हा मी खूप थोडं वापरलंय. दिसते का सगळ्यांना? थोडंसं शिमर लावूया. नाही, फक्त जिथं उंचवट्या आहेत ना, हायलाइट पोर्शन वरती फक्त जिथं उंचवट्या आहेत तिथं. आणि मी थोडंसं आतल्या भागात घेतलं, कारण की मला त्यांचा डोळा मोठा दाखवायचा आहे, म्हणजे मोठा करायचा आहे. फक्त आपण टेक्निक यूज करतोय, बेसिक कारण तुम्हाला आय शॅडो कसं लावायचं ते सगळ्यांना समजतं ना, कसं लावायचं आय शॅडो? नाही समजलं तर पुन्हा विचार. अरे हो, कोणाचं येईल ना. हो, दिसतो डोळा मोठा, ह्या डोळ्यापेक्षा हा डोळा मोठा झाला. डोळे झाकून दाखवतो.
आता आपण पूर्ण डोळा पण असा मोठा एम्बॉस म्हणजे थोडंसं हायलाइट करणार आहे, खालून पण आपण थोडंसं आय शॅडो वापरून करणार आहे. तर हे कळलं तुम्हाला? मी त्याचं क्रीज लाईन छोटी होती ती मोठी केलेली. आता आपल्याला ठीक आहे. आता आपण ही जी क्रीज लाईन तयार केली ना, त्याची जी ओरिजिनल क्रीज लाईन आहे त्याच्यावरती मी तयार केली. तर हे डिवाइड होण्यासाठी मी प्रोबोन हायलाइट करते, म्हणजे त्याचा तो वाटतं की तो ओरिजिनल डोळा मोठा आहे. हे सगळं टेक्निक आहे जे ड्रॉइंग शिकले त्यांना माहित असेल की कुठं शॅडो करायचं, कुठं डार्क करायचं, कुठं हायलाइट करायचं. तेच आपण इथं आता हे मी फक्त थोडंसंच लावलं तर तुम्हाला परत जाणार कसं वाटतं की नाही तिचा डोळाच एवढा मोठा आहे. आता आपण आयलाइनर लावूया. आयलाइनर लावताना पण प्रॉब्लेम येतो, बऱ्याच जणांना लाईन नाही लावता येत, त्यांना वाटतं कुठं लावायचं तेच कळत नाही. तर एकतर तुम्ही लॅश लाईन जी आहे आपल्या आपल्या काय म्हणते पापण्यांच्या लाईनमध्ये लावा, किंवा वरून लाईन क्रिएट करा आणि ते जे मध्ये गॅप स्किन दिसते त्याला फिल करून टाका. जर तुम्हाला जमत नाही, म्हणजे आता समजा तिथं माझे लॅश लाईन तर संपतीये, तर मी लॅश लाईनलाच पकडून अशी लावू शकते, किंवा त्याच्यावरती लावायचं लॅश लाईनचं थोडंसं वरती, तर तुम्हाला जाडा हवा असेल तर, आणि ही स्किनचं हे बनवून टाकायचं असं. कळलं? आता मी जर यांना जर जास्त जाड लावलं तर त्यांचे डोळे परत बारीक दिसतील, म्हणून आपण छोटंसं लावणार आहे. आणि आयलाइनर असं होतं की आणि ते सगळं सुरकुते आहेत, लाईन्स आहेत, पातळ झाले, मी ते लागत नाही का थोडंसं असं ते त्याच्यासारखं लागतं. तर त्याच्यासाठी काय करायचं, स्ट्रेच करायचं. तुमची जी लॅश लाईन आहे ती स्ट्रेच करायची. आपण पण जेव्हा रंग म्हणतो चित्रामध्ये तेव्हा त्याला बॉर्डर करतो ना, तसे बॉर्डर्स आहेत आपल्या.
आपण जे रंगरंगोटी करतो म्हणजे आता जे रंग भरले तर त्याच्यासाठी आपण अशा आउटलाईन्स देतो. त्यामुळे त्या तिचा डोळा अजून छान दिसायला. परत अजून थोडंसं लोअर लॅश लाईनला पण काम करायचं आहे, अजून डोळा छान दिसेल. ठीक आहे. आता मी तिच्या आयब्रोज फिल करून देते. आयब्रोज लावताना पण तुम्ही पेन्सिल किंवा मी बघते बऱ्याच लोकांचं जेव्हा मी मेकअप ऑर्डरला जातो त्या जे हाताने करत असतात ते डायरेक्ट पेन्सिल घेतात, इथून स्टार्ट करतात. काय होतं मग तिथं जास्त प्रोडक्ट लागलं जातं. म्हणून कधी पण तुम्ही स्वतः जेव्हा लावता तेव्हा पेन्सिलने लावा, असं माझ्यासारखं पावडर बेस लावा, इथून स्टार्ट करायचं, इथून स्टार्ट करायचं म्हणजे प्रोडक्ट सगळे तिथं हे होतात, प्लेस होतात. आणि मग इकडे आतमध्ये यायचं तोपर्यंत प्रोडक्ट त्याचे ते कमी झालेले असतात. आता काय होतं ते आपल्याला परत ब्लेंड करावं लागतं आणि ते आर्टिफिशियल वाटतं. दिसतं दोन्ही आयब्रोज मध्ये फरक? असं वाटतंय का मी आर्टिफिशियल वाटते का आयब्रोज नॅचरल वाटतंय? ओके. आता इथं कमी जास्त झालं तर आपण ते फाउंडेशन लावताना बरोबर करू शकतो. आता आपण त्याला लाईट